तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश नांदगाव तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मस्त असं माहोल असा आणि तुमका मी पाठी दाखवतोयच. आपण हिला आड्यात, आमच्या आड्यात येतात खाली जी लाडांची घरं आहेत त्याच्या खाली जी हे जे वापे आहेत किंवा हे जी शेती आहे का आडो म्हणतो आम्ही. मला तुम्ही मध्ये मध्ये बोलता ऐकलं असं आडो 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 तो ह्यो आडो. ही जी सगळी जमीन आहे ॲक्च्युली ह्या घर आत्ता बांधल्याने आहेत 1 वर्षापूर्वी, 1 ते 2 वर्षापूर्वी. नंतर पूर्ण सगळं कोणच काय नव्हता आणि पूर्ण इकडे झाडं पण नाही काय नाही. लावायचा पण असाच आणि उद्या कापताना पण असाच कापायचा, उभ्या उन्हात कापायचा आणि झोडायचा. सो असो विषय आहे. आणि ही मस्तपैकी अशी ही शेती बघू शकता. आणि हो चव्हाटो आमचं आहे, आमचं चव्हाट्यात आमची चव्हाटो आहे हो आमचं. आम्ही काय चव्हाटो टाईप म्हणता बट आपलं चव्हाटो नाही. आमचं वाडीचं जे आमचा जो दहिकालो होता तो हा या बघू शकतास. आणि चव्हाटो आमचं खाली पटकन मी चव्हाटो म्हणते पण इथं चौथं बांधलेलो ना. तर आमच्या वाडीचा दहिकालो होता, तर दहिकालो हा होता, नाटक होता आमच्या वाडीचा. सो इकडे होता. सो आता बघू शकता मस्त की ह्या घर भावेशचा आणि चिन्मय यांचा ह्या घर म्हणजे बाबू बघाचा ह्या घर. आणि इकडेची सगळी जी शेती आहे ते का आपण आडो म्हणतो. सो लांब लचक का खाली पटेलवाडीपर्यंत. सो आता बघू आपण काही काय जाऊ गवतानी कसं काय सगळी लोक थोडीशी खाली आहेत तरी बघूया. तर सत्वाकाने लावता तो तुमका थै घेऊन जात आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, कारण की असे आपले नवीन व्हिडिओ येत असतात. तर चला तर आपण जाऊया, सुरुवात करूया आड्यात जाऊन आता. सो चला. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा सत्वकाची बायको हे दोघे बडे शेती लावतात आणि लावणीचं काम चालू आहे. आणि सगळ्यात मोठं वापू घेतल्याने आहे हे कोणत्या पैकी काका पक्या बाबण्याचे. त्यामुळे बामणांपैकीचे हे जे वापे आहेत, सॉरी मी पक्या बाबण कसं म्हणते, बामणांचे जे वापे आहेत ना त्यांचे पक्याचे वापे आहेत इकडचे. हो रिंगनच कंपनी. ठीक आहे, ही काकी आपले लावता सगळे सत्वका लावता. सो ह्यांचे आपण एक फोटो पण घेऊया, एखादी व्हिडिओ पण घेऊया. चला आता हिला त्यांच्या शेतात हे बघा हे मालक कसलं लावलं सर्व कसलं असं. अरे बाबा नावं खतरनाक घेतलेली आहे अस्मिता. दिनायकांचं सर्व लावलेलं आणि हे सर्व त्यांचं लावू कधी चालू घालतलं उद्यापासून. ट्रॅक्टर नाच ना ट्रॅक्टर. ओके ओके. आता हे ठिकाणी आपले या करतात. ही शेती तुमची ना लावलं असते ही आकडे म्हणजे हे जो वापर तो सहज पकडून खाली. ठीक आहे. तर बघा ट्रॅक्टर तिकडे सावळीपर्यंत त्यांचं वापर. तर इकडे शेती हे जण करतात आणि ही पण शेती काय ते बामणापैकी जाणार हो, बामणापैकी असं ही शेती पण बामणापैकी. तर चला मित्रांनो यांचं झालं तर जाऊया पुढे दगडे रस्त्यान. चला टाटा. हो टाटा आकडे बघा. हां चला टाटा जाऊया. सावकाश चला जावा सावकाश जावा मित्रांनो. चालला आपण असे तकडे 2 हे आहात तकडे जाऊया. आडा जरा लय मोठं आहे त्याच्यामध्ये जरा सगळीकडे जाऊ, जरा लांब जरा माणसं लावली आहेत. हो बोला काय म्हणतास ना, व्हिडिओ काढतोय. लांब जरा माणसं लावली आहेत आमची. एक हकडे एक तडी आहे आता म्हटले लांबच्या का बाय जवळ करतोय. नंतर मग आपलं असं आतमध्ये घुसते आतमध्ये तिथपर्यंत पण आता माणसं लय आहेत आतमध्ये. चला जाऊया आधी आपण इकडून. आपण हिला होय नेमकी कोणाची शेती आहे, त्यांची आहे की यांची आहे शेती कोणाची आहे त्यांची. हो ना म्हणजे एकामेकाक मदत करतात ते असं विषय आहे. आणि आणखींची नंतर असेल होय ना हो तुमचे नंतर म्हणजे एकामेकाची लावतात ना असं म्हणतोय. एकदमच करतात बरोबर का, चांगली गोष्ट आहे. तर रविवारी 14 जण असत सगळे ट्रॅक्टर झाले तुमच्याकडे ट्रॅक्टर घेऊन वगैरे काय काढता कसलं होतं वो अमानी. आणि नावं बघितलं काय काय एक नंबर नावं ठेवलेली आहेत अमानी हाताकडे. हे बघा ट्रॅक्टर धरल्याने आहेत पप्पा ती मम्मी. आम्ही असे पप्पा ती मम्मी म्हणतात काय आता. हां ही पण त्याची अगडे मस्त की असा त्यात बघू शकतात भारी वाटतात. पण धरल्या ना ट्रॅक्टर पाठवता काय सगळे राहताला. हे बघा ट्रॅक्टर वगैरे धरलेला तेव्हा आपण केलेले आहेत. तेव्हा आमचं एक दुसरं एक माणूस त्या शेतात गावलो शेतात आमच्या आणखीन घेतलंय ट्रॅक्टर चालू.
आणि पावसाच्या ठिकाणी जरा पडतात, पाऊस पडतात त्यानंतर फोटो घेतात येते. तुम्ही म्हणजे फोटो पण प्रोत्साहन चांगला येतात. जर तुम्ही म्हणजे फोटो अजून बघितलाच नसतात तर माझ्या इंस्टाग्राम आणि FB वर जाऊ शकतात. फेसबुकवर तुमचा खाली लिंक आहे किंवा खाली तुम्ही दिलेलं आहे ते बघू शकतात. लिंक आहे इकडे शेती आहे, शेतीचं काम चालू आहे त्यांच्या. इलं ते इकडे जरा बांध घालतात म्हणजे आपलं मेज लावतात. मेज लावतात दुगावाला मेज लावतात. त्याच्याकडे मागे सगळं ट्रॅक्टर झाला ना त्याच्याकडे ते जरा सगळं राहतं पट्टा राहतो. तर त्याला जोरदार चालू असा तेव्हा बघू शकता. तातोपणा बाकी सगळी माणसं म्हणजे सर्व काढतात बघू शकताच. आणि इकडे लावूचा कामा हे 4 वापर येतात ना फक्त आता हवी तरी हे 4 वापर येतात. विषयाचा लावण्याचं काम चालू आहे. त्यांचा जोरदार आहे तेवढा. त्यांचे एक फोटो घेऊया आपण जाऊया पुढे मस्तपैकीचा. आणि आपल्या तिकडे पण जाऊचा. पाऊस येता आणि जाता पण त्या पावसात काय जोर नाही कालच्या अर्को. बाकी सगळं व्यवस्थित आणि हवा मात्र सुटली आहे. त्यांचे एक फोटो काढायचा तिघांचं. नागेश खन्ना आपण इकडे येला आणि इकडे चिनू दादा गेलेलो तर चिनू दादा व्हिडिओ काढतात. तिनं ट्रॅक्टर झाला ना तर एक फोटो जो चालला आहे फोटो एक घ्यायचा. तर मित्रांनो फोटोवरती पण लक्ष द्यायचा. एक फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि पाठीमागे वातावरण बघा मस्त असायला ते वाटतं. तर तुम्ही जरा फोटो घेतात तो थांबा लोकांनी काय देतात हो बस माका तर बस झाली एवढी. धन्यवाद. सो माका चाय गावली हे पण चाय भैया तो 22ला पण चाय चाय पिता का ह्यांच्याकडे येतात आणि इथे हीच शेती लावतात इकडे जे करू शकता तेव्हा काका सगळेजण बघा. आणि हे सगळे जातात कारण आता येऊ धरलेलं आहे तेव्हा आपण सगळं त्याकडनं जाऊन येणार त्याकडनं सगळं जाऊन येणार आणि हवेच होतो. आणि इकडचं आता लावलं शेती बघा इकडे जे जायला याला एवढा लावचा ते वाटतं येतं ती गोली तो म्हणता काय लावू म्हणून मग ते घरी तसं वाटतं. पाणीचाच विषय आहे घरी. पाणी कसं आणतं रे पाणी हा थोडासा त्याकडनं हां त्याकडनं त्याच्यातनं ओके. हे जे काय वाफे आहेत ना दिसतं तुमका हे 1 2 3 4 जे तुमका खालपर्यंत थोडेफार जे वाफे आहेत ना हे गुरुचे वाफे आहेत. हे गुरुंची शेती आहे ही आबानी पुढे आणि गुरुंची शेती आहे आणि तो हे वापर लावतात. गेल्या वर्षी शेदाम लावलं नाही आता ह्या लावल्याने काय तर माका माहिती नाही पण ही जे गुरुंचे वापर आहेत. सो गुरुची आई मुंबईत गेली आहे सो काही पर्सनल कामासाठी सो ती येऊची आहे. तिला 2-4 दिवसात माझ्या मते गुरु जर येलो तर हे लावतील तुमका. आपण जेव्हा हे लावीत तेव्हा तुमका मी सांगते. पण आव्हान होतं लांबणं आपल्या गावात दिसत होतो. शुभम होतो शुभमने सेम तसेच घातले कपडे जो आपल्याला काय वाटला. संजीवने 2 वाफे केल्या ना सो ह्याच्या आड्यात मग होतो तर ह्या सकाळी माका वाटतं आड्यात हे 2 वाफे संजीवने गेल्या ना आई वेगळे संजीवचे आणि हे 2 वाफे इकडचे केल्या ना आणि कधी गेल्या आणि हा सॉरी संजीव म्हणते मी सॉरी म्हणणार नाही घेताना याचं भाव हे इलेलो त्याचा इलेलो बाबा 2 दिवस होतो तो. तेवढी मदत जर नाही मंदारात भेटली असती ना मंदारात पाठवर केल्या नसती बघा वाटता एवढ्यात. तर मित्रांनो हे बघा सो संजीव म्हणजे मंदार 2 भाव ते त्याचं नाव घेतलं संजीव म्हणून आणि मंदार. आता हे नाही घेतात आता खत मारून मग इकडे चालू करतात मस्त कसं आहे ना. आणि पावसाचा नजर इकडं पाऊस सध्या येतो वाटता पुन्हा तकडनं पावसाचा या साईडने. त्यांच्याकडे आपण ही आकडे इले नाही ते आकडे जरा कामासाठी इले नाही तर त्यांची शेती तकडे या काय जरा मंदारला आपल्या हेल्पफुलसाठी इले बघू शकतो तेव्हा हो बघा आबाचे पण आहे खाली वाफे आहेत. सो आबाचे बाप्पा इथे तकडे पिंडूक घेऊन आणि सगळ्या तकडेच करतात आणि मग एका ठिकाणीच सर्व करतात आणि बाकी सगळीकडे जाऊन लावतात असं पद्धत आहे. तर आबा घेऊन जातात सर्व आणि आपण जातो थोडंसं आपली छत्री घेऊ छत्री घेऊन थोडंसं इकडे जाऊया त्यांना एकदा पाठी येऊया. हे जरा एक सर्व काढतात हे दाखवूया. सो चला मित्रांनो थोडंसं आपण जाऊया सर्व काढतात हे जाऊया. वाईस तुमचा दिसत नसतात कारण थोडंसं जरा बघा मळवड बघा दिसू शकतात ती मळवड झाल्यामुळे ना तसं जरा विषय असा पण बघूया आता माहिती नाही नेमका कोणाचा पण मला वाटतं गुरुचा
90% तरी मला वाटतं, बाकी मला नाही माहिती. सो जाऊया थोडंसं आता आपण पुढे तिकडे. तर तळो काढतात आमची जत घरातली, सो त्यांच्याकडे जाऊया. सो चला, तुळशीची आई वगैरे हा वाटतं. सो ह्यांच्याकडे आमच्या पाहुण्यांकडे येला. सो आमचे बापे आहेत आणि इकडे आमची तुळशीची आई वगैरे सगळेजण इकडे तळो काढतात. तळो कसलो आयो, तळो कसलो आता हा बोल. हां रत्नागिरी, ओके रत्नागिरीवाला. आणि इकडचे तुमचंच आहे हकडचं पण तो खायचो ह्यांचे ना बापी हकडे आहेत अस्मिता. हकडे काढायचा आणि तकडे जाऊन लावायचा तव. अशी परिस्थिती आहे. हडेचा तडेचा हडे, एकतर पाणी नाही. हिला असं येतं की नको वाटतं पाणी. मस्त वातावरण आणि तळो काढतात. तळो काढूच लागतात की ट्रॅक्टरला लावचं असतं, त्यामुळे तळो जेवढं जास्त असतात तेवढा बरा असं असतं. तेव्हा लावतात यांचा एक फोटो काढूया आता असणेकरांकडे. अकडे बघ गे, अकडे बघ. हा ह्यांची शेती आहे, ह्यांची ते लावतात. हे चालू आता तुमचे तर नाही सगळे, हे सगळे माझेच. नाही लावतात. मला लावण्याचं काम चालू आहे लावणीचा तिकडे व्यवस्थित. सो काही ना आता आपण जाऊया पुढे. मला लावता काय घे बरोबर ना, बरोबर. हे बघ, हे नाही मेरा नाशी हैसून हे आता ना लावचे तेवढे माझे. अरे ते बघा ते चार ते पण सगळे तिचेच वाटतं. सगळे हे मेरे सगळे माझे. मेरे खाली नाही, मेरे ते वर जांभळा दिसतात तिसून ना. ओके, ही जांभळची दिसताना इकडून सगळे ते असे तिचेच असं म्हणतात ती. सो इकडे तर लावण्याचं काम चालू आहे, जोरदार चालू आहे ना. पाऊस कसो आहे? पाऊस काय पाटार सकाळपासून लावला असता. अरे इलो तर लय असतं एखाद्या नाही का, बाकीच्यांका नको असा. आपण इला आता पांढरी शेती घालतात. शेती बागव्यांची आहे इकडे. आणि पांढऱ्या इकडे आमचं एकत्र घालतात शेतीचे. पाऊसचं काम चालू आहे, यांचा चिखल झाल्याने. तर मावशी आमची रोहिणी ती बागवीन काकी. सो रान काढतात. रान जास्त हिला किती काढतात ती बघा. हो किती काढल्याने येतं बघा. तर रानच काढल्याने इकडून रान काढूचं काम दिलं. तर अजून काढूचा. आणि मावशी आमची ते काका मावशी ते बघितलेत ना त्यांना, ते तकडे होते ते कोपऱ्यात. ते काकांका बघितलेच नाही, त्यांच्याकडे जात आहे. पावसाचा काय खरं नाही. पाऊस येता जाता काहीतरी या काय आज व्यवस्थित नाही. 2 दिवस एवढं लागलं ना त्यामध्ये. आज काय कार्यवर चालू आहे. ते वापर ते 4 वापर का ते पण आहेत ना पुढचे 2, ते पण तुमचे 2 असं तर वाटतं की जाणंच आहे याच्यात सगळ्या. आम्ही धरलं ना त्यांना तर आजानते ना सगळे पकडताना पुढे जाऊया. हो आहे बरी आहे. हां का जाऊन हे रान घेऊन जातात. ते रान काढतात आणि रान घेऊन जातात असं विषय. आणि चालतात ट्रॅक्टर आहे याच्याकडे फोटो काढूया. तुमच्याकडे तिघांचं एकदम काढूया एकच काढूया. तर भाऊ वगैरे काम करतात तिकडे शेतीचा करू शकतात. एक रान काढतात, एक रान घेऊन जातात. पांडवडे यायला त्याला लावणी चालू करतात. सो आता आपण जाऊया आजाकडे. तर आजो इकडे आपण फोटोज पण काढता. फोटो बघा. तो फोटो पण काढता. फोटो पण नक्की बघा इंस्टाग्राम बी. सो आपण तिकडे जाऊया आजो वगैरे म्हणता तिकडे जाऊया. तर बघा तो पाऊस इलो आणि पावसात आपण इला आता जस्ट आजाकडे त्याच्या आधी पहिलं काढतात आणि नंतर मग हे लावूचं. हे खालचे तुझेच की हे 4च आहेत फक्त? माका माहिती इकडे वाटते हे तुझेच आहेत. हा हे तुझेच आहेत काय? हां मग सांग ना. ओके तर हे इकडे 16 कोपरे आहेत. अरे तो सांगता की माका बडबडता तर माका समजत नाही. बघितलंच ना तुम्ही स्वतः बघा काय वाटतं तुमका. हा तर मित्रांनो काढता तो. आणि हे त्याचे जे 16 वापे तिकडे आजूबाजूच्या साईड सगळे 16 वापे त्याचे आहेत. आणि ते काढूचा काम जरा जोरदार चालू आहे, कारण की सर्व काढल्यावर तर लावूक बरं पडता पटापट. ट्रॅक्टरान जास्त त्या पांड्याचं बारको उभं कसं रवलं होतं बघ. एक फोटो काढू होय ना, फोटो काढायचं होतं ना एक मस्तपैकी. तो फोटो एक काढूया थांबा. मस्तपैकी उभं बघ कसं. हो मुकादम आहे यांचं सगळ्या बघता. यांचं मुकादम येऊ होय ना बाबू. सगळ्यांका सांगायचं काही काय करायचं आता. ते लावणीचं काम चालू आहे 14 तास. तर त्यांचं पण एक फोटो काढूया. अरे फोटो काढूया बारक्याचो. सगळे लावून घेत त्याने बघू शकतात. सो लावून त्यांच्यावर मग झालेला असा पांडू लावतात इकडे आणि हे बाकी सगळे इकडे लावतात. तर लावणीचं काम चालू आहे जोरदार बघू शकतात. तर चला टाटा जाता आहे मी.
थँक्यू चला थँक्यू माका पण जरा फोटो व्हिडिओ काढून देत होता थँक्यू बघा धावता बघा चला मावशी चल ये बाबा. जाऊया आता हा, हा, ये. काय आता आता भात कापताना बघूया चला. चला हो भात कापू कसं येतोय ए चल टाटा ए वाडक्या बाय बाय करू बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय चला टाटा 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 हो यांच्या शेतात मुलांचं जाणार या हां बरोबर तिकडे विचारले पण मला माहिती नाही आता परत ना म्हणजे समजत नाही नेमक्या कोणाचा आमच्या परबंधही काय तर आमचे परत प्रकार बघा ते तिकडे यांच्या तुमचं शेत आहे ना त्यांचं शेत आहे आणि तिकडे शेतात आहे ते आणि तळवगडचं काम जरा जोरदार चालू आहे मला वाटतं हे 2-4 वाटे वापते तुमचे आहेत हे 4-5 वापे तुमचे बोला तुम्ही बोला असं काय नाही बिंदाच बोला असं काय नाही हे 4-5 वापे त्यांचेच आहेत तर तिकडे पिंपळवाडीत राहतात हे 5 आहेत काय पिंपळवाडीत नाही तुम्ही हां 6 वापे आणि तळव्याचे एक वापो सो असा विषय आणि बाकी पण त्यांचा एक फोटो आपण काढूयाच सगळे जातात म्हटलं ह्यांचा एक व्हिडिओ घेऊया सगळ्यांचा व्हिडिओ करताना आपण सगळ्यांचाच केला सो इकडे आपण बघू शकतास त्याचं चालू काम चालू पिंपळवाडीत नाही तर ते इकडे शेती करू असा विषय आहे हां आणि अकडे पाणी नाही असं काय भागाने पाणी आणि काय नाही आणि आबांचे रे 4-5 वाफे आहेत 1 2 3 हे 5-6 वाफे आहेत आबांचे त्याच्यात ते तर्व टक्कडनं आणतात आपण पहिला आणतो जोरवडीच्या खालना बाजूच्या घराच्या बाजून त्यांना हकडे आणतात तेवढं तर्व लांब आणि हे जे 5 वाफे त्यांना लावूसाठी तो विषय असा पेंडकी घेऊन आणतात आणि उद्या ते लावतले आहेत बघू शकताच केवढं तेवढं आणि तो बघा इचलकरंजी लिहिली आमची इचलकरंजी सुहास जुईल सावकाश जाऊन द्या जा खाली हा मिळेल चौटं बेदन जायला खाली तर लपडीगिरी गोष्ट आहे ती तर मित्रांनो हे बघा आपण आता चालला आहोत घरात तुमका व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असे आपले घरातले व्हिडिओ आपल्याकडे येत असतात नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त व्हिडिओ नजारा तो एन्जॉय करा सो चला धन्यवाद